नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ आणि अखेर संप मागे, अशी मोठी बातमी पुढे येत आहे. जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच ही महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या ऐन गणेशोत्सव सणाच्या कालावधीत दिनांक 3 सप्टेंबर 2024 पासून विविध मागण्यांकरता बेमुदत संप पुकारला होता. सदर संपामध्ये बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या एकूण 13 संघटना एकत्रित येऊन आंदोलन करीत होते. यामुळे ऐन सणांच्या कालावधीत महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसणार होता. यामुळे बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ केल्याने अखेर संप मागे घेण्यात आलेला आहे. सणासुदीच्या कालावधीमध्ये प्रवाशांच्या गैरसोयी होत असल्याने राज्य सरकारला बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या. यामुळे सदर संप कामगार संघटनांनी मागे घेतला आहे. बस महामंडळ कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महामंडळ कर्मचाऱ्यास वेतन दिले जावे, तसेच बस महामंडळ कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा आदी मागणीकरता संप करण्यात आला होता. काल दिनांक 4 सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या 13 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या. यामध्ये दिनांक 1 एप्रिल 2020 पासून बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरसकट 6,500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मान्य करण्यात आलेल्या मागण्या पहा. मित्रांनो, सगळे बैठकीमध्ये चर्चा आणि दिनांक 1 एप्रिल 2020 पासून कर्मचाऱ्यांना सरसकट मूळ वेतनामध्ये 6,500 इतकी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्यांना जुलै 2016 ते जानेवारी 2020 या कालावधीमधील प्रलंबित महागाई भत्ता दिला जाणार असल्याचेही निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वार्षिक वेतनवाढी तसेच घरभाडे भत्ता लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवेतील कॅशलेस योजना लागू केली जाणार आहे. सदर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा 1 वर्षाची मोफत बस सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर सदर आंदोलनातील सहभागी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.